आणि आताची एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। विधान भवनातल्या राड्यानंतर आता सुरक्षेसंदर्भामध्ये कठोर पावलं उचलली जाणार आहेत। आता कार्यकर्त्यांसाठी म्हणजेच अभ्यागतांसाठी विधान भवनामध्ये प्रवेश नसेल। येलो पास धारकांना आज विधान भवनामध्ये प्रवेश मिळणार नाहीये। तसंच ग्रीन पास धारक सरकारी अधिकारी असेल तरच प्रवेश मिळेल असं धोरण नवीन आजच्या दिवसापासून किंवा कदाचित आजसाठी स्वीकारण्यात आलंय। इतरत्र व्यक्तींना विशेष परवानगी पत्र घेऊनच आज विधान भवनामध्ये प्रवेश मिळणार आहे। विधान भवनाच्या कामकाजाचा आज पावसाळी अधिवेशनातला शेवटचा दिवस आहे आणि काल जो प्रचंड मोठा राडा बघायला मिळाला विधान भवनाच्या आतमध्ये, त्यानंतर अर्थातच विविध प्रश्न उपस्थित झाले होते की इतक्या कार्यकर्त्यांना पास कसा मिळाला आणि त्यामुळे आता येलो पास धारकांना आज विधान भवनात प्रवेश नसेल। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्याला सविस्तर माहिती देतील। अभिषेक, नक्की काय बदल करण्यात आल्या नियमांमध्ये आणि कशा पद्धतीने ते कडक करण्यात आलेले आहेत आजच्या दिवशीसाठी? विधान भवनातील जो राडा झाला काल, त्यानंतर सुरक्षा रक्षकांच्या कार्यालयाकडनं कठोर नियमावली जी आहे ती आज अंमलात आणण्यात आलेली आहे। जी अभ्यागतासाठी पास दिले जातात, प्रवेश दिले जातात, त्याला आज आपल्याला मनाई करण्यात आल्याचं दिसतं आहे। सोबतच येलो पास धारक असेल किंवा मग जे ग्रीन पास धारक असतात ते जर सरकारी कर्मचारी असेल तरच त्यांना आज प्रवेश दिला जाणार आहे। एकूणच ग्रीन पास त्यांच्याकडे असला पाहिजे, सोबतच सरकारी अधिकारी असल्याचं जे ओळखपत्र असतं ते देखील त्यांच्यासोबत असलं पाहिजे, तरच त्यांना प्रवेश मिळणार आहे। सोबतच जे इतर व्यक्ती आज येत आहेत किंवा जे ग्रीन पास धारक विशेष ज्यांना पास दिले जातात त्यांना आज मज्जाव करण्यात आलेला आहे। त्यामध्ये विशेष परवानगी पत्र जर का असेल तरच आतमध्ये सोडण्यात येणार आहे। त्यामुळे एकूणच आज विधान भवनाचं विशेष कामकाज आहे, त्या अनुषंगानं हा सगळे आज बदल आपल्याला पाहायला मिळत आहेत। जो काल राडा झाला त्यानंतर कठोर नियमावली जी आहे ती सुरक्षा कार्यालयाकडनं अंमलात आणण्यात आली आहे। धन्यवाद अभिषेक आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर आता आज ग्रीन पास धारकांना सुद्धा केवळ सरकारी अधिकारी असल्याचाच प्रवेश मिळणार आहे किंवा विशेष जर परवानगी असेल, पत्रक असेल तरच प्रवेश मिळेल आणि येलो पास असलेल्या अभ्यागतांना मात्र आज प्रवेश मिळणार नाहीये। काल जो भयानक राडा झाला तो आपण बघतोय आणि याच अनुषंगाने माझाने काही प्रश्न उपस्थित केले ते आपण पाहूयात। आव्हाड पडळकरांना एवढे कार्यकर्ते विधिमंडळात नेण्याची गरजच काय होती? विधिमंडळामध्ये रोज नक्की किती पास दिले जातात? विधिमंडळाचे पास देण्यासाठी नियम डावलले जात आहेत का? आमदारांच्या विधिमंडळामध्ये कार्यकर्त्यांचं काय काम? सर्वपक्षीय आमदारांकडून कार्यकर्त्यांच्या प्रवेशासाठी एवढा आग्रह का? असे अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत, कारण कार्यकर्त्यांचं काय काम आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे।